हाय हॅलो नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली. कसे आहेत सगळे? मजेतच असाल सगळेजण. पण आज माझ्या व्हिडिओवरून आणि माझ्या फेसवरून तुम्हाला वाटतच असेल की माझी तब्येत बरी नाही आहे. आणि खरंच माझी तब्येत बरी नाही आहे. तर काहीतरी आपलं विशेष असेल, काहीतरी आपल्याला खूप एक्साइटमेंट असेल त्यावेळेसच नेमकं असं होतं. आणि माझ्यासोबत तर नेहमीच असं होतं की मला काहीतरी करायचं असेल किंवा कुठे जायचं असेल तर माझी नेमकी अचानक तब्येत बिघडते त्या एक्साइटमेंटने. यावेळेसही तसंच झालेलं आहे. त्यावेळेस मी फर्स्ट टाईम म्हणजे खूप असं मनापासून असं बाहेर कुठेतरी डान्स करायला जाणार होती. पण माझी तब्येत अचानक बिघडली आणि जस्ट उद्या परफॉर्मन्स आहे आमचा आणि आज माझी तब्येत बिघडली. पण काय करणार, आज लास्ट दिवस आहे प्रॅक्टिसचा. पण जावंच लागणार आहे कारण की त्याच्याशिवाय काहीच होणार नाही. तर आता मी जस्ट आराम करून उठली, मुलांना तयार केलं आणि मुलांनी तेवढं बरं माझी अर्धी कामं तो करून घेतो म्हणून तो ओवीला क्लासमध्ये वगैरे पण सोडायला गेला. त्याच्यानंतर मी म्हटलं चला आता आपल्याला आज प्रॅक्टिसचा दिवस आहे, थोडंसं का होईना पण लास्ट दिवस असतो त्या दिवशी आपल्याला काहीतरी म्हणजे जी शेवटची जी असतं की कसं काय स्टेजवरती उभं राहायचं वगैरे ते सगळं अरेंजमेंट करायसाठी जावंच लागतं. त्यासाठी मी पटापट संध्याकाळी जायचं होतं म्हणून मी पटकन सगळी घरातली कामं आवरली. कारण की आपल्याला मुलं वगैरे आहेत घरात म्हणून आपल्या स्त्रियांना सगळी घरातली कामं आवरून निवरून त्यांच्या जेवणाची सोय करूनच जावं लागतं. तर मी आज दुपारी थोड्या वेळ आराम केला. नंतर जेवणाचं वगैरे खूप लवकर पटापट आवरलं, घर सगळं स्वच्छ केलं कारण की नंतर मुलांनाही त्रास नको जेवणाचा वगैरे. पटापट जेवण वगैरे आवरलं. संध्याकाळ झालेली म्हणून ओवीला थोडासा नाश्ता दिला. मुलं पण असे आहेत की मला बरं नव्हतं म्हणून त्यांनी पहिले मला जेवायला सांगितलं. जेवण वगैरे केलं आणि मला दुपारची प्रॅक्टिस होती ती कॅन्सल केली आणि संध्याकाळी आम्ही गेलो प्रॅक्टिसला. तर आता मी थोडीशी फ्रेश झालेली आहे, नाश्ता वगैरेही केला आणि मग आता 7:30 पावणे 8पर्यंत मी प्रॅक्टिसला चाललेली आहे. कारण की थोडीफार तरी म्हणतात ना लास्टच्या दिवशी आपल्याला महिन्याभराची जी प्रॅक्टिस असते ती शेवटच्या दिवशीवरती अवलंबून असते. म्हणून आता मी प्रॅक्टिसला चालली आहे. पण माझे मुलं तेवढं बरे, जेव्हा मला बरं नसेल किंवा काही तर ते माझ्यासोबतच येतात. म्हणजे त्यांना असं एकटीला सोडूशीच वाटत नाही मला. आता मी आलेली आहे माझ्या क्लासमध्ये. आमच्या सगळ्या लेडीजचा ग्रुप आहे आणि फर्स्ट टाईम आम्ही सगळ्या लेडीज मिळून डान्स परफॉर्मन्स करायला जाणार आहे. आमच्या तिकडे ग्रुप आहे लेडीजचाच, फक्त ओन्ली लेडीजचा ग्रुप होता म्हणून आम्ही यावेळेस फर्स्ट टाईम तिकडे जाणार आहे. पण ते बरंच झालं मी गेली सगळ्या लेडीजमध्ये मिळून. म्हणजे असं वाटलंच नाही की आज माझी तब्येत बरी नाही आहे की काय. मग थोडंसं एन्जॉयमेंट पण झाला. आमचे कॉस्ट्यूम वगैरे आलेले होते, ते थोडे ट्रायल चालू होतं. लास्टचा दिवस होता म्हणून आमचा कॉस्ट्यूम बघून तुम्हाला वाटत असेल की हे काय आहे वेगळं. तर आमचा कॉस्ट्यूम खूप आणि आमची थीमही खूपच वेगळी होती. तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर अपलोडच करेल. मी म्हटलं आता थोडंसं तुमच्यासोबत एन्जॉय करूया. असं वाटत होतं की आम्ही काही नाटकामध्ये काम करतो आहे की काय. पण खरंच खूप अतिशय आमचं परफॉर्मन्स होतं आणि आमच्या परफॉर्मन्सचासुद्धा मी व्हिडिओ टाकेल. तो दिवस आम्ही खूप एन्जॉय केला आणि 2-3 रिहर्सल्स केल्यानंतर मी थोडासा ब्रेक घेऊन डॉक्टरकडे गेली. रात्री मिस्टर मला डॉक्टरकडे घेऊन गेले कारण की खूप BP वगैरे पण लो होत होता आणि दुसऱ्या दिवशी परफॉर्मन्स करायचा होता. मग माझ्यासाठी सरप्राईज म्हणजे असं की मी घरी आली तर आमच्या नणंदबाई अचानक आलेल्या होत्या सरप्राईज द्यायसाठी. तर भाऊजी, सूरजच्या नणंद ते सगळेजणं आलेले होते आणि त्यांना बघून सनी अर्धा आजारपण तर दूरच झालं म्हणून खूप बरं वाटलं. ते आलेले होते. आम्ही सगळ्यांनी नाश्ता पाणी जेवण वगैरे केलं आणि रात्री मग ते सगळेजण आम्ही निघालो. तर मी उद्या परफॉर्मन्सचा व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे. थोडासा लेट होईल कारण की मला तेवढा वेळही नाही आहे म्हणून. तर माझा परफॉर्मन्स नक्की बघा.